जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम महाराष्ट्रासाठी इतिहास ठरला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने कालच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत 15.70 कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत। यातून 15.95 लाख रोजगार निर्मिती होईल। यात अहिल्यानगर जिल्ह्यात सिलॉन बिवरेज व टॉलर इंडिया या दोन कंपन्यांच्या माध्यमातून 1650 युवकांना रोजगार मिळेल। ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी आणि पडताळणीसाठी आज मितीस माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, प्राध्यापक राम शिंदे, शंकरराव गडाख, प्रताप ढाकणे, राहुल जगताप आणि राणी लंके यांचे अर्ज शिल्लक आहेत। यापैकी गडाख आणि जगताप या उमेदवारांच्या मागणीनुसार यंत्रांची तपासणी होणार आहे। मात्र उर्वरित विखे, प्राध्यापक शिंदे, ढाकणे व लंके हे न्यायालयात गेले आहेत। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांनी मागणी केलेल्या यंत्रांची तपासणी होणार आहे। दरम्यान ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रिया कशी असणार याबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना मंगळवारी निवडणूक यंत्रणेने माहिती दिली। मात्र अद्याप ईव्हीएम तपासणीची तारीख निश्चित नसल्याचं चित्र आहे। आपल्याला पराभूत करण्यासाठी जाणते राजे मुक्कामाला येऊन थांबले। स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून घेणारे सुद्धा इकडेच वेळ घालवत आहे, पण त्यांच्या प्रयत्नांना सुज्ञ जनतेने साथ दिली नाही। त्यांनी केलेल्या निंदा नालस्तीच्या भाषणापेक्षा या भागातील जनतेनेच विकासाच्या आणि विचारांच्या मागे उभे राहणे पसंत केले। मागील 35 वर्षात मतदारसंघातील विकास कामांवर विश्वास ठेवून विरोधकांना जनतेने ही मोठी चपराक दिली, अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली। राहता तालुक्याच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। अनेक वर्षापासून अतिक्रमणित असलेला हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडी बाबा या शिवरस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर हा रस्ता अतिक्रमण मुक्त करत खुला करून द्यावा, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले। दरम्यान महिना अखेरीस हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून खुला केला जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार अनुपम गिल यांनी केले। तालुक्यातील हिवरगाव पावसा चंदनापुरी मार्गे ढगाडी बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चंदनापुरी भागातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्त्याचं शेततळ करून रस्ताच बंद केला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पाथर्डी शहरात मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर छापा घालून दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 3,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले। त्यानुसार आहेर यांनी पोलीस अंमलदार गणेश लोंढे, शिवाजी ढाकणे, मयूर गायकवाड अशांचे पथक नेमून पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाईचे आदेश दिले। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानीमुळे गेल्या 2 वर्षापासून प्रलंबितच आहे। तसेच रस्त्याच्या कडेला भूमिगत गटारे बांधण्यात आलेले आहेत, त्या देखील अपूर्ण आहेत। काम पूर्ण होण्यासाठी त्यामुळे जामखेडकर आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्गाच्या कामाबद्दल तत्काळ दखल घेऊन कारवाई करत असतात, परंतु या रस्त्याबाबत मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांचा सुरू असलेला हलगर्जीपणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येत भरच पडत आहे। स्वस्त धान्य दुकानामार्फत फेब्रुवारी महिन्यात रेशनभर ज्वारीचे वाटप करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील 3,288 मेट्रिक टन ज्वारीचे वाटप केले जाणार आहे। फेब्रुवारी महिन्यात अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 8 किलो गहू व 8 किलो ज्वारी दिली जाणार आहे। प्राधान्य कुटुंब योजनेचे रेशन कार्ड धारकांना प्रति व्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो ज्वारी दिली जाणार असल्याचं जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे।
कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवांचा वापर करून कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्यात येत आहे। या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यास मदत होणार असल्यानं शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजीकच्या CSC केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे। श्रीरामपूर नेवासा राज्यमार्ग 44 वर टाकळीबांध हद्दीत अपघाताचे सत्र सुरूच आहे। मंगळवारी झालेल्या भीषण अपघातानंतर लोखंडी फॉल जवळ टाकळीबांध हद्दीत एक जनावरांचे खाद्य घेऊन जाणारा टेम्पो रोडवरच पलटी झाला, तर दुसऱ्या घटनेमध्ये टाकळीबांध बस स्थानक परिसरामध्ये एका वृद्धेला धक्का मारून पोबारा केलेल्या 4 चाकी कार मिरीकर यांच्या शेताजवळ रोडवरून खड्ड्यात जाऊन पलटी झाली। 12वीची परीक्षा ही जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून प्रत्येकाने त्यासाठी ध्येयाने व शांत चित्ताने सामोरे जावे। परीक्षेचा पेपर सोडवताना वेळेचे नियोजन, त्यासाठी कोणते तंत्र वापरावे यासह उत्तरपत्रिकेत मुद्द्यांची मांडणी कशा प्रकारे करावी याबाबत मार्गदर्शन प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी केले। या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सकारात्मक दृष्टिकोन ठेवत परीक्षेत सामोरे जावे। परीक्षेत गैरमार्ग केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव नगरकर यांनी करून दिली। ते कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताह प्रसंगी बोलत होते। यावेळी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेतली। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।